हा तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी प्रोडक्शनच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे दूध व्यवसायामध्ये आपण गाईसाठी काय काय सोयीसुविधा केल्या पाहिजे. पहिली गोष्ट, दूध व्यवसाय जर करायचा झाला तर दूध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापन महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक गाईला त्याच्यामध्ये चाऱ्यामध्ये 5 किलो रोजचा वाळला चारा द्यायचा आहे. आणि आणि 35 किलो हिरवा चारा, 30 किलो हिरवा चारा आणि 5 किलो वाळा चारा दोन्हीचा अल्टिमेटम करून 35 किलो चारा एका गायला आपल्याला रोज द्यायचा आहे. आणि 35 किलो चारा द्यायल्याच्या नंतर आपली गाय रोजचं म्हणजे कम्फर्टेबल चांगलं दूध देते. आणि दुसरा विषय म्हणजे एका लिटरला सुग्रास किती दिला पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये हिंदुस्थानची गोळीपेंड असू द्या, अगर समृद्धीचे असू द्या, कारगिलचे असू द्या, कोणताही जरी सुग्रास असला तरी आपल्याला लिटरला 300 ग्राम सुग्रास दिला पाहिजे. समजा तुमची गाय 10 लिटर दूध देते 2 टायमाचं 10 लिटर, तर 3 किलो तिला दुधासाठी आणि प्लस 1 किलो तिच्या शरीरासाठी, म्हणजे शरीराचं पोषण होण्यासाठी प्लस 1 किलो द्यायचं, म्हणजे 1.5 किलो तिच्या मापन होतं. एका टायमाचं 5 किलोच्या मापन 1.5 किलो 5 लिटरच्या मापन 1.5 किलो होतं. त्याला 2 किलो एका टायमाला चारला पाहिजे, म्हणजे गायची तब्येतही जाम राहते आणि गाय एकदम स्वस्त राहतात, दूधही चांगले देतात. या दोन गोष्टी आपल्याला व्यवसायामध्ये कराव्या लागतात. आणि दुसरी गोष्ट, गाई रोजचे रोज धुतल्या पाहिजेत. नाही धुणं झालं तरी गाईच्या अंगावर पाणी मारलं पाहिजे. कारण जितकं तुम्ही गाईचं टेम्परेचर कमी करता तितकं तुम्हाला दुधामध्ये फायदा मिळतो, फॅट वाढीव मिळतो, एफ वाढीव मिळतो आणि भाव वाढीव मिळतो. आणि दुसरी गोष्ट, जर 4-5 गाई जर असतील तर एक माणूस कम्फर्टेबल गाईजवळ असायला पाहिजे. एक माणूस आपल्याला गाईजवळ लागणार आहे. गाईपाशी लक्ष द्यायला माणूस लागतं. गावा काय दुखायला लागलं गायचं काही विषय नाही एवढा, गायपाशी लक्ष द्यायला माणूस लागते. एवढ्या सगळ्या सुविधा तुमच्यापाशी असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे दूध व्यवसाय करू शकता. पहिली गोष्ट, आपल्याला हिरवा चारा वर्षभर लागेल एवढा, वर्षभर पुरण एवढा आपल्याजवळ हिरवा चारा असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये वाळला चाराही असायला पाहिजे. दुधाच्या धंद्यामध्ये जितकं हिरव्या चाऱ्याला महत्त्व आहे तितकं वाळल्या चाऱ्याला सुद्धा आहे. कारण वाळल्या चाऱ्यानं फॅट आणि एफ दुधाला व्यवस्थित लागतो. त्याच्यामुळं वाळला चारा हे तितका पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही खुराकामध्ये जर दुसरी कोणची पेंट वापरत असाल, समजा सरकी पेंट, खपरी पेंट, ती वापरायची नाही आहे आपल्याला. फक्त ओनली वन सुग्रास वापरायचा आहे. कोणचा तुम्ही मग हिंदुस्थानचा वापरत असाल, समृद्धीचा वापरत असाल, कोणचाही पण ओनली वन ते वापरा. कारण दुधाला सुग्रासच चांगला असतो. आणि गाभण गायसाठी तुम्ही सरकी पेंट वापरायची नाही आहे, गाभण गायसाठी खपरी पेंट वापरायची. खपरी पेंट ही शेंगदाण्याची असते, त्याच्यामुळं गाभण गाय चांगल्या तयार होतात, त्याच्यामुळं त्यांची तब्येतही स्वस्त राहते. त्याच्यामुळं गाभण गायसाठी आपल्याला खपरी पेंट वापरायची आहे, सरकी पेंट वापरायची नाही. आणि सरकी पेंट वापरतही असाल तरी वापरा, काय अडचण येत नाही. पण खपरी पेंट जितकी जास्त करून वापरायची तितकं वापरा. आणि दुसरं म्हणजे दूध धंदा आपण करत असताना दूध वाढेल कसं याच्याकडे लक्ष द्या. कारण जितकं दूध वाढेल तितकं आपल्याला फायदाच होणार आहे ना. समजा आता आपण 10 लिटरची गाय सांभाळतो, 10 लिटरच्या गायीमध्ये समजा गायला 35 किलो चारा खायला लागतो 10 लिटरच्या गायला. त्याच्यामध्ये आपण 20 लिटरची जरी गाय घेतली तरी 35 किलो चारा लागतो, 30 लिटरची घेतली तरी 35 किलो चारा लागतो. मग त्याच्यामध्ये आपला चाऱ्याचा फायदा होतोय की आपण थोडे पैसे जाते ना, पैसे जास्त जाते, पण दूधही गाय चांगलं देणार ना. त्याच्यामध्ये ती चांगल्या दुधाची जितकी गाय तुम्ही घेऊ शकता, सांभाळू शकता, याच्याकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, हे आपले जे गावठी गाय 10 लिटर 15 लिटरच्या गावठी गाय जे असतात त्यांना कसंही सांभाळलं तरी जमतं. पण बाहेरची 20 लिटरची गाय 22 लिटरची जर गाय आणायची म्हणलं तर त्याला रोजची रोज धुणं लागतं, रोजची रोज सांभाळ लागतं, कुट्टीचा चारा लागतो खायला. हे सगळं असलं पाहिजे. आणि हे सगळं जर असेल तर दूध व्यवसाय नक्की सक्सेस होईल. धन्यवाद. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.